रत्नाबाई काय करून राहिल्या हो आणि काहून झोपल्या? कोण? पूर्णताई? या ताई. अहो ताई, बरंच नाही आहे मला. 8 दिवस झाले ताप येऊन राहिला. दवाखाना चालूच आहे विचारावं. बसा ना. या 4 महिने झाले तुम्ही एका महिन्याच्या बोलीनं पैसे नेले आणि आता एवढे दिवस झाले तर तुम्ही काही परत नाही आणून दिले ना. आता तर तुमची तब्येतही खराब आहे म्हणता. आता मला सांगा, तब्येत खराब आहे म्हटल्यावर कसं मागणार आहे मी तुम्हाला पैसे? हो ताई, याच्या आधी माझ्या आईची तब्येत खराब होती, तिचा दवाखाना केला आणि तिचं नाही होत तर मला आता ताप आला. तर माझ्या मागं एक चालूच आहे हो बाई. मी देतो ना तुमचे पैसे. अहो बाई, तुम्ही बिमार आहे, तुमची आई बिमार होती, हे सगळं ठीक आहे, पण मग या सगळ्याचा तुम्ही मला एक फोन करायला लागत होता की नाही? तुम्ही एक फोन नाही केला ना. शेवटी मलाच यायला लागलं तुम्हाला पैसे मागायसाठी. हे पहा ताई, आता तुमची तब्येत पाहून मी तुम्हाला एका महिन्याची मुदत देते आणि नाही तर मग सांगितलं नाही म्हणा तुम्ही. हो ताई, देते ना मी. एका महिन्यात पैसे देते तुमचे. थोडासा उशीर झाला पैशाले, माफ करा मला. ठीक आहे, येते मी. तब्येतीकडे लक्ष द्या आणि दवाखान्यात जाऊन लवकर इलाज करा आणि पैशाची काय ती जुळवाजुळव करून ठेवा. येते मी. बाई, आता हे बाई पैशाले आली हिच्याकडून 5,000 रुपये घेतले होते म्या. तेही देणं नाही झालं. अजून 2-3 पैसे आहे, कुठून फेडू देवा. मोठा विचार पडला मला. माझ्या घरात कोणी कमावतही नाही माझ्याशिवाय. आता मलाच काहीतरी करावं लागेल बाई. साहेब, तुमच्या घरी काही काम गिम आहे का? झाडू, पोचा, बर्तन, मी सगळं काम करतो. काम असेल तर द्या ना. काम नाही ताई, आमच्या घरी तर कामवाली आहे. आम्हाला कामवालीची गरज नाही आहे. हो साहेब, तुमची गाडी स्वच्छ करून देते ना, पुसून देते ना साहेब तुमची गाडी. मला 10-20 रुपये दिले तरी चालेल साहेब. मला पैशाची लय गरज आहे हो साहेब. गाडी पुसता का? ठीक आहे, तुम्ही पुसून ठेवा, तोपर्यंत येतो तुम्ही. ताई, थोडं आतमधूनही साफ करून घ्या. मी लॉक उघडतो. ठीक आहे? बापरे, बापरे, ही तर सोन्याचीच आहे. याच्यात तर माया सगळं कर्ज फेटल्या जाते. बाई, बरं झालं मला भेटली. झालं का ताई? हो साहेब, एकदम चकाट केली गाडी. ठीक आहे. ठीक आहे, हे ठेवा. बाई, त्या माणसानं मला 200 रुपये दिले एवढ्याशा कामाचे आणि सोन्याची चेन. पण खरंच एवढ्यानं तर माझ्या सगळं कर्ज निलून जाते. नाही, मी वापस करतो. मला मन नाही मानून राहिलं माय. अहो साहेब, मी हे गाडी साफ करत होती की नाही, त्याच्यात ते सोन्याची चेन दिसली. माझ्या लक्षच नव्हतं राहिलं तुम्हाला द्यायचं. हे घे जा. हे चेन? बरं झालं तुम्ही ही चेन दिली. अहो, कालपासून ही चेन शोधतोय मी. ही चेन तर माझ्या बायकोची आहे आणि तिनं तर कालपासून माझा जिना खराब करून टाकलाय. बरं झालं तुम्ही मला परत केली. वा, 1 मिनिट थांबा. हे घ्या, तुम्ही बक्षीस ठेवा एवढे पैसे. धन्यवाद हो साहेब. हो राहुल भाऊ, तुम्ही इकडे चालले का? मला सोडता का तिकडे? ठीक आहे. रत्नाबाई, तुम्ही कशा इथं? देते ना मी तुमचे. 8 दिवसात पैसे वापस करते. येते ताई.
हो राहुल भाऊ, तुम्ही ह्या बाईला ओळखता का? हो ओळखत तर नाही, पण आता आली ती बाई आणि माझी गाडी साफ केली. पण महत्त्वाची गोष्ट अशी की तिनं ही एवढ्या महागाची चेन मला परत केली. एवढी इमानदार बाई या जगात भेटणं म्हणजे कठीणच आहे. काय त्या बाईने 2 लाखाची चेन परत केली? धन्य आहे भाऊ त्या बाईची. हो रत्नाबाई, अहो ताई, मी 8 दिवसात पैसे देते हो तुमचे. मी आता पैशाची जुळवाजुळवच करून राहिली. 1000च रुपये झाले माझ्याजवळ जमा. हे घेता काय? ताई एवढी 2 लाखाची चेन तुम्ही त्यांना परत केली. खरी पैशाची जरूरत तर तुम्हालाच होती हो. आणि तुम्ही एवढा आजारी असूनही इकडे कामं करून राहिल्या. ताई मी त्या दिवशी तुमच्या घरी येऊन तुम्हाला बोलली हो, मला लय वाईट वाटतं. माफ करा ताई मला. तुमची इमानदारी पाहून ताई मला खूप बरं वाटलं. कारण की अशा इमानदार बाया मिळणं खूप मुश्किल आहे. वाटते, पण तरी मी तुमचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करीन हो ताई. नाही ताई, आता पैसे परत करण्याची काहीच जरूरत नाही. मलाच तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ठीक आहे.